त्यांच्या उद्धारासाठी जर गेलं तर उद्धारच होईल ना. अरे उद्धारासाठी जा आणि ते उद्धार करणार आहे. म्हणून तुकोबरा अनुभव सांगतात त्रिविध तापाची आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक हे 3 ताप संतांच्या दर्शनात जातात. पण एक 4था ताप आहे त्याचं नाव सनिताप. सनिताप हा संतांच्या दर्शनात जात नाही. सनिताप म्हणजे आपण केलेल्या कार्याचा अहंकार, त्याचं नाव आहे सनिताप. इतका बेकार आहे महाराज सनिताप. एखाद्याला कष्टानं कमीलेलं असलं ना त्या म्हातारपणाला दमच निघत. तो सारखा बोलत होतो मी कमीलं मी कमवलं. असं जे म्हातार होतं 4-5 सुना 4-5 लेखं नाती घरगच्च भरलेलं म्हाताऱ्यानं कमीलेलं तो जुन्यातला काळ. आणि म्हातार सारखं सगळे अंघोळ झाले मी कमीलं म्हणून हे तुम्हाला दिसून राहिलं आणि मी लक्ष दिलं म्हणून हे सगळं आहे. माझ्या देखत एवढी नासली. अरे आम्ही कशा भाकरी खाल्ल्या. अरे तुकडे जर उलटे ना वाळू घातले आणि ते शिजून खाल्ले. माझ्या देखत तुम्ही कोताडे अरे कसे कमीलं म्या. सुना ऐकून घ्यायच्या लोक ऐकून घ्यायचा म्हातारी ऐकून घ्यायची पण कवर लोक ऐकून घ्यायचे नाही इलाज होता. म्हातारा ज्याच्या जास्त तारा त्याचं नाव म्हातारा. पण एक दिवस तुरीचं खळं चाललं म्हातारा तुरीच्या खळवर गेले. पोरं तुरी मोजीत होते पोत्यामध्ये आणि तेवढ्यात म्हातारे गेले. म्या लक्ष दिलं म्हणून एक पाण्यानं तुरी गेली. म्या लक्ष दिलं म्हणून या तुरीस्ताने असे पांगले. आणि मी मेल्यावर तुम्हाला कळत मी म्हणून तुम्हाला एवढं चांगलं दिसलं. मी मेल्यावर कळत मोठं पोरग तू मरबर आधी मग कळत नाही आवडत. अंतरीचे धागे स्वभाव पोरग मर म्हणलं म्हाताऱ्याला एवढा राग आला. मग म्हाताऱ्याला मरायला जावं का घरी जावं. एक मरायला रेल्वे स्टेशनवर गेलं त्या कॅमेऱ्यात चेक झालं तिथं गाडी गेलं त्याला उचलून फेकलं. त्याचं गठोडं फेकलं ते मला फेकलं मग गठोडं कोण फेकलं ते काय गठोड्यात ते भाकर आणि भाजी कशाला आणली भाकर भाजी ते गाडी उशीर आली मग पश्चिम रूप मध्ये कळलं पाहिजे. एक म्हातारी रात्री बॅटरी घेऊन गेली. तिने मला म्हणे का कुठं चालली ते चालले जीव द्या किती रात झाली पण मस्त मरती रात झाली बॅटरी घेऊन चालली आणि इच्छा काय असले घेवा बसून घ्यायच्या मरायला चालत घरी का जाऊ घरी निघालं म्हटलं जसं घरी निघलं तसं पोरायचं वाद चालू झाला. म्हाताऱ्यांचा जीव द्याला तर लोक नाव ठेवते खरंच म्हाताऱ्याने कमवलं वाईट आणि म्हाताऱ्याने समजून सांग. मग म्हातारी थांबली. पोरग वरून म्हातार पाहिजे ना पोरग घरी गेलं तर म्हातारी नाताला भात खाऊ आलेली होती. जवळ येऊन बसलं माईच्या माय म्हणे भाऊ खाऊन आला रे कमून नाही झाल्यात तुरी मोजायच्या. आणि म्हातारा आला होता तिकडे काय झालं तू काही म्हणला का काही नाही त्यांनीच चालू केलं. मग मी म्हणलं मर भात वाटते तो आजीवाला तो त्याला मर म्हणला त्याला मर म्हणला त्याला. अरे तू इतका बेकार आहे कशी वागली असं नाही मला माहिती. अरे इतका बेकार आहे अशी माय मेली त्यांनी मला 8 दिवस नाही राहून गेलं. कधी दिवाळी टायमाला नाही कधी शिमगा टायमाला नाही. अरे एवढं जाऊन दे मी जर सक्रातील कुकू लावायला गेले माय मागे हिंडत होता आणि तू त्याला मर म्हणला त्याला मर म्हणला. तेवढ्यात म्हातारा पाहिजे झाले म्हणून पोरग निघून गेलं. म्हाताऱ्यानं धोतर घेतलं निघून. म्हातारी म्हणजे कुठं चालले चाललो जीव द्याला. काय झालं म्हणजे पोरग मला मर म्हणलं तरी मी म्हणजे आमच्या माझ्याजवळ गप करून बसलं. लाज वाटते त्याच्या जीवाला. म्हाताऱ्यानं कसं कमीलं मला नाही म्हाताऱ्यालाच माहिती. एवढं कमवून ठेवलं तुम्हाला एक पोरग नुसतं मर म्हणलं एवढा राग राडा दिवसातून 50-12 मर म्हणते कोणाला सांगू. तुका तुमच्या रागामुळे कधी तुम्ही म्हणते जीव द्या मला बी यायचं जीव द्या. तुटूड पोरग म्हणलं मग उद्या आज तुम्हाला म्हणला उद्या मला म्हणा. म्हातारा गप्पत झालं. म्हातारी म्हणते मग तुम्हाला कळतं का आपले पोरं आपल्याला नाही भांडणार का लोकांना भांडतील का आपल्या सुना आपल्याला नाही शिवाय देतात का लोकांना शिवाय देते का. आईच्या मांडीवर लेकरू हागलं म्हणून काय मग आईनं मांडी कापली का मी तरी कुठं काय म्हणतो मग करच्या म्हणते सनिता तिथं गेला प्रेमिता फक्त देवा शरीराची पीडा भौतिक भूताची पीडा भौतिक देवाची पीडा अधिक. नामदेव
सुंदर आपला निळोबारायांचा सुंदर शरीराची पीडा हरी कृपे त्याचा नाश झाला. तसं जातो मान तुकोबरायांच्या जीवनामधला एक पॉइंट असा आहे, शोभा कासार नावाचा वारकरी होऊन गेला तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये. तो पाखवाजा होता महाराजांचा, पण त्याचा व्यवसाय होता बांगडी विकणं. त्यांनी सकाळी एकदा कीर्तन होऊन आला, रात्री आंघोळ झाली, थोडंफार खाल्लं की डोक्यावर बांगड्याचं गटून घेतलं. बांगडी भर बाया गोळा व्हायच्या, बांगड्या घ्यायच्या. रोज बांगड्या वाल्याचे बांगड्या काय भादर गोळी आली त्याच्या वागण्यानं त्याच्या प्रेमानं बांगड्या. पण बाबा घरी आला, बांगड्या ठुल्या, पकवाज उचलला, निघला कीर्तनाला. तर तुम्ही सांगा, रोजच जर बाबा कामात येऊन कीर्तनाला जायला लागला तर अशी बाई आरती करीन का? बरं झालं. तळी उचलीत होती, पण बोलून मी तुकोबा म्हणजे तुकोबरायचा टाळ करी पकवायचे ऐकत नव्हता शिवबा कासा. मग बाईच्या तशीच असं आहे, बोलून नाही ऐकलं का गोड बोलून. कुत्र्याची मागं मांजर लागत, मांजरीची मागं कुत्रं असं पळत कुत्र मांजरीच्या मागं, पण पाळता पाळता एकदा मांजर ना फेस कुत्र म्हणतं चला शिवबा कासा म्हणजे गोड बोलून मी सांगितलं, मांजरून मी पाहिलं. पण तुमच्यावर काहीच फरक पडत नाही. दिवसभर बांगडे ऐकायच्या, संध्याकाळी पुन्हा तुको. मी काय म्हणले तुम्हाला तुकोबाराच्या कीर्तनाला जाऊ नका, पकवाज वाजू नका, पण त्यांना काही म्हणले तुम्ही आपल्या घरी येत जा आंघोळीला. हळू हरकत नाही म्हणलं. आता तू का नाही म्हणला, घरी तर उचली तुझी अंतरीच्या धावी बेकार बाई. ते काही असे आता ते पशुपती नाथाचे सोमवार नाही निघले. मागच्या सोमवारी आमच्या आता दोनदा झाले, पण तिसऱ्यांदा धरले. बाबा मला तरी काय करायचं, आपण घरी मला सकाळी सकाळी सोमवारचं फराळाचं करायचं आणि तिची गडबड. मी आत्ता जाऊन येते, आत्ता पूजा करून येते. नाहीच ऐकली गोड केली गो नाही लवकर आली. मी कीर्तनाला निघून गेलो, संध्याकाळी घरी आलो, म्हणलं मस्त पूजा झाली. हा म्हणलं काय उपयोगी त्या देवाला पाणी घालून पशु पती तर तसाच उपशी तशी लोकांच्या आणि खोटं निघलं तर नंबर सांगतो 9822535667 विचारा. तेव्हापासून सोमवार धरती, पण अगोदर आधी करून दे स्वच्छ. आपली शिवबाकासारांची पत्नी तुकोबारायांच्या बाबतीत बोलली. तुकोबारायांच्या असणारा कट्ट शिष्य त्यांनी शिवबाकासारांनी विनंती केली, महाराज या मला पुढचं सांगायचं नाही. तिने उकळतं पाणी टाकलं आणि तिच्या अंगाला सगळी फोडं झाली कितीतरी, पण कोणाच्या आशीर्वादाने गेली? तुकोबारायांच्या. जाती कितीतरी काम करतात, नुसते तापच जात नाही. पापताप दैन्याचा भेट झाली, पाप जातो. पाप किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं. पाप, उपपाप आणि महापाप. पाप म्हणजे काय, उपपाप म्हणजे महापाप म्हणजे काय? प्रत्येकाचं एक वाक्य. पाप त्याला म्हणतात जे कळून केलं जातं, त्याचं नाव पाप. कळतंय माणसाला की इथली वस्तू उचलू तरी करतात, त्याला म्हणतात पाप. उपपाप म्हणजे न कळत. जसं तुमच्याकडे टरबूजच म्हणतात का कलिंगड म्हणतात? टरबूजच म्हणतात. आपण मराठवाड्यातून खाल्ले जवळ पुणे जिल्ह्यात त्याला कलिंगड म्हणतात. ते टरबूज
बस स्टँडवर एसटी स्टँडला विकणारा होता. त्याने मस्त प्लेटीमध्ये अशा खापा करून ठेवल्या. त्या इचकेचे 3-3 इचकेचे चमचे होते. एक माळकरी बिगर माळकरी गेला आणि तो घणी एकच खाल्लं आणि तो बिगर माळकरी त्याला म्हणे हा सतरा भरका लाल करत याला म्हणते उपपाप आठवण करून देणे. ह्यो महाराज तसा आहे. अशी आठवण जर करून देईल तो उपपाप लागतो. आणि महापाप 3 प्रकारचे 4 प्रकारचे ते बी पाप जात. म्हणून तुका म्हणे पापे आणि जाती ताप बी जातात दैने बी जात महाराज. साधकाने विचारलं महाराज आता आमच्या लक्षात आलंय सुंदर असं लक्षात आलंय ताप जातात सनी ताप नाही जात फक्त पण विश्रांती महाराज म्हणतात विश्रांती पावलू वाढले अंतरी प्रेम. फायदा सांगा रे देवाला सुद्धा नामा म्हणे देवा विश्रांती घ्यावया देव आळंदीला येतोय. म्हणून साधकाला हात जोडले तो बाबा आता आम्हाला कळलंय की खरंच महाराज पण तुमचा अनुभव महाराज म्हणतात माझा अनुभव आहे. तो का म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती खूप राहिला. साधकाला योग्य असं मार्गदर्शन कळलं पण कळलं आणि कळल्यानंतर त्याने विचार केला की आपल्याला आशाचं दर्शन घडावं पण ते ओळखले पाहिजे. काही गोष्टी ओळखल्या पाहिजे. नाही ओळखले तर अवघड होत्या. ओळखल्या पाहिजे. एकाने ट्रॅक्टर घेतलं मला सांगायचं ट्रॅक्टर घेणं चांगलं आहे पण ट्रॅक्टरचं कळलं पाहिजे की नाही. एकानं ट्रॅक्टर घेतलं पण न कळलं आणि त्याने दुसऱ्याने ट्रॅक्टर घेतलं कळल्यामुळं पण एकाने ट्रॅक्टरवर ज्याला न कळल्यानं किंवा ट्रॅक्टर घेतलं उगाच यानं घेतलं म्हणून त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवला आणि तो ड्रायव्हर काय करायचं मग थोडेफार पैसे मारायचं. मग याला कळलं आणि एक त्या ड्रायव्हरला काढून टाकलं दुसरा ड्रायव्हर ठेवला आणि हा त्याच्या संग हिंडायला लागला. आता वावर मोजणं पैसे घेणं कोण हेच घेईल ना पण ड्रायव्हरला माहित होतं त्याला ट्रॅक्टरचं काही कळत नाही. एक दिवस त्यानं काय केलं असं ट्रॅक्टरचं ढिलं मोसममध्ये दिलं ढिलं होतं त्याला त्याला मागं सरकू ते मालक दगड लावा तसं दगड लावलं. मालक म्हणजे झालं काय ते मोसम तुटलं म्हणून त्याने आता आणावं लागलं 40 पाऊंड. किती पैसे लागले त्याने आपण काय ट्रॅक्टर थोडं घेतलं त्याच्या कामाला होतं 1,500 रुपये लागत होते आणि चटकन काढून दिली ही घेऊन मोसम. मी येतो भाकर खाऊन घरून हे मोसम घ्यायला गेलाच नाही आणि मोसम नीट केला आपला फळ्यान मालकाला दिन काय लावला मोसम अवघडच राहतो मग मोसमच. ज्याला कळत त्याने घ्यावं ट्रॅक्टर कसं ज्याला कळत तेच कळलं पाहिजे की नाही. एक 12 दारू पेलं बरं पेलं ते पेलं घरी आयांना देतो पळला कपाटानं आंघोळ केली आणि कपडे बदलून बसलं. ती बाई रानातून आली मग गप्प बसावं ना आता तिला मोठ्या पानं सांगायला लागलं मी दारू पेलो तुझ्या देऊ नको का पेलो तुला माहिती का 7-8 महिनेच राहिले इलेक्शनला उभा राहणार सवय लावून घेऊन राहिलो पाजायची पण तुला माहिती का एकदा निवडून आलो ना तालुका बदले एकदा निवडून आलो ना राज्य बदले एकदा निवडून आलो ना देश बदले. एकदाच सांगावं ना घडी घडी गाव बदलेल तालुका बदलेल देश बदलेल राज्य बदलेल तिने हे बदलेल ते बदलेल राहू द्या नशात मा बरकर नेसले तो बदला आपण बरकर नेसलेला महाराज म्हणतात आम्हाला कळलं. मग तुम्हाला कळलेलं सांगा ना. महाराज म्हणतात काय सांगू सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ
सुटले धडक मारली शंकरा किया ब्रह्म्याचा मातीरा इंद्र चंद्राशी धरारा लाविला शंकराला सुद्धा महादेव बडादेव नागबाबाचं भान सांगतो कैलाशीचा शंभूबाई आवडेना मला कैलाशीचा शंभूबाई आवडेना मला लागला बिलमीच्या पाठी मोठे बहुत्या त्यांना सुटले नाही नारद चुकला चाला 60 पोरं झाली 1 2 3 नाही पोरं सांभाळणं सोपं आहे का आम्ही कीर्तनात एखाद्या पोराला म्हणलं गप्प असते काय करतात 60 झाली 4:30 लाच उठायचे मम्मी म्हणलं तुम्ही औषध पोरायचं अवघड महाराज एका सांडा झाली की दुसरं मी म्हणतो मला द्या ते सांगत कधी उगच बसत त्याचं दुसरं घेऊन तो माझी पाणी घालणार चांगल्या चांगल्या सुटण्या तुका बा तुमचं अंग काय तुका म्हणे देह म्हणून सर्वांगी चित्त किती निर्मळ गंगा जळासारखं कारण गंगा किती पवित्र आहे वाचे म्हणता गंगा गंगा सफळ दोषाती गावा मागील ओळ गंगा न म्हणे महाराज म्हणतात आता आम्हाला कळलं त्यांचं शरीर पण झालं कशानं हरिपाठ कीर्ते मग अमृताहुनी गोड नाम तुझे जिने गोड तीन अमृताचा सास आणि मवाळ मिथिल्या आणि बोले तैसा हा हा किती प्रमाण सांगू हा
म्हणून महाराज म्हणतात सर्वांगी निर्मळ पण कशानं मुख्या बोलताचे देह देह जावो अथवा राहू पांडुरंगी आधी काय खरा देह संबंधी पसारा उजगावणे चोरा रक्षणाचा म्हणून देह देवाचे कारणी कंधामळ भाजी माझी आपण भाव पाहतो ते देव पाहते फरक आहे आपण भाव पाहतो ते हा आपण देवात देव पहिना तर भावात कवा देवतो साधा काय विचारलं तुकोबा आता कळलं त्यांचं मुखात देवाची वाणी शरीर देवाचं कारणी सर्वांगाने निर्मळे चित्त गंगा जळासारखं आहे त्यांचं दर्शन घेतल्यानंतर हे फळ मिळतं पण त्यांना ना आम्हाला आईच्याच उदरातून यावं लागतं याचं कारण काय ते म्हणले तुला माहित नाही का ते म्हणले दयाची अंगिनी घेता कलोनी एका मुले दोन्ही निपुण आहे पृथ्वीच्या पोटी हिरागार पोटी देवीच्या सोयीसाठी करू नये आकाशाच्या पोटी चंद्र तारंगणे तो हिचे समान निपुण आहे तू का म्हणे तैसे संत आणि जन तो हिचे समान पाहू नये किंवा लेखू नये विढल विढल म्हणजे मग फरक काय शुद्ध विदा समान पाहत नाही आकाशामध्ये चंद्र तारांगणे दोईला पाहत नाही पण शुद्ध विजापोटी कसं महाराज म्हणे ते असं आई कसं असं काहीचा बाप बेकार तर मुलगा बी बेकार तुम्ही म्हणाल कोण किती उदाहरण सांगू एक एक सांगतो इंद्र बेकार इतका बेकार त्याच्या मागा झाला मग त्याचं पोरग तरी कुठे चांगलं जन्माला ते त्याच्यापेक्षा बिलेंदर त्याने कावळ्याचं रूप घेतलं जयवंतानं सीतेची चोळी पळवली पंचवटी हे बाप सवयी बापामुळं पोरग बेकार शुद्ध विजा नाही चला आता काहीचे बाप चांगला पण आई बेकार
म्हणून पोरं चांगली म्हणजे बेकार चांगले जन्माले. काहीचे बाप चांगले असतात. असा बाप होऊन गेला कश्यप ऋषी, पण त्याची पत्नी जशी बेकार वागली तिच्या पोटी 2 जन्माला आले, हिरण्यकश्यप आले. इथं बाप बेकार होता म्हणून पोरग बेकार, इथं बाप चांगला होता पण आई बेकार म्हणून पोरं दोन्ही बेकार जन्माला आले. जशी चांगला आहे कवर का आता बारीक सारीक. ज्यांना व्हायचे ते मी ऐका. ऐकून काय पाहिजे तुम्ही, ऐकून काय पाहिजे ते मग सगळं झालं. लग्न झाले पोरं, ज्यांचं जवायचं ते नाही ऐका, ज्यांचं अजून असं व्हायचं. बाप बेकार पोरगा बेकार. इथं बाप चांगला पण आई बेकार म्हणून 2 बेकार जन्मात आले. हिरण्यकश्यप इथं हिरण्यकश्यप बेकार पण आई चांगली आहे म्हणून मुलगा चांगला. आता आई किती चांगली आहे, भागवत सगळे तुमच्या भागात भागवत जे आलाय त्याच्यामुळे काही कथा सांगून वेळ घालायचा नाही. नसता वक्ते बोले भारी कथा सांगायची बरं. काही गेले वक्ते व त्यांची चरणी कोटी कोटी प्राण निवृत्तीबा वक्ते भूषण होते जळगाव जिल्ह्याचं. चला माझा मुद्दा नाही. आईमुळं पोरं बेकार पण इथं बाप बेकार पण आई चांगली काय येते तिच्यामुळं पाडला जन्म. इथं धन्य माता पिता आहे का, शुद्ध बीजा पोटी म्हणता येईल. त्याच्याकरता इथं अशी संगती लागल त्याचा बापही चांगला, ज्याची आई चांगली तो महात्मा. त्याची आई बी चांगली बाप बी चांगला. उभा विषय ब्रह्मचारी तुमच्यासाठी धर्मशाळा, तुमच्यासाठी दोन्ही चांगली लागते. दोघाची गरज आहे. ह्यो आज सकाळी भरवतो, कशाने भरवतो सगळ्याला माहिती. मग ह्यो म्हणतो घाबरू नको मी तुला तिथं लगेच देतो, आणि हे 9 9:30ला भरवतो. हे सुद्धा त्याला तसं दोघांना चांगलं वागलं पाहिजे. दोघांचं पुण्य दोघाला येतो. मला ते सगळं खंडन करायचं नव्हतं कारण वेळ नव्हता. पण बाबा म्हणले जाऊ द्या मला, आणि त्यांनी चांगलं केलं. मला सोडायची सोय केली, अशी सोडायची हो पण आणायची बी सोय करते. चला माझा मुद्दा लांब नाही. दोघाला गरज आहे. चांगले पोरं जन्माला यावं तर दोघाचं पुण्य दोघाला पाहिजे. आता आपल्याकडे एक मायबोलीमध्ये म्हण आहे की पुरुषाने जर पुण्य केलं तर महिलाला अर्ध मिळतं, आणि महिलांनी जर पुण्य केलं तर पुरुषाला मिळत नाही. मला सांगा तेव्हा शपथ करू तुम्ही खोटे बोलता खरं बोलता रे? तुला कशासाठी आणलं रे? मी सांगतो ना रे. कोण म्हणतं बायकोचं पुण्य पुरुषाला येत नाही? अरे कोणतंही धार्मिक कार्य करा, पहिले देव बाप्पा म्हणतो हाताला हात लावा, कर नाही एकाच हाताला जमत का तो. पहिला देव बाप्पा म्हणतो हाताला हात असं धारा म्हणतो का नुसतं लावा म्हणतो? धारा काऊन म्हणत नाही याच्यावर मी मुद्दा आहे. म्हणत नाही सांगत कारण असं धरलं आणि असं धरलं असं लागलं तरी पाप पण असं धरलं तरी. म्हणून तिनं हाताला धरलेलं आहे आपल्या का वयागदा. हाता धरायची गरज नाहीये. तिथे फेरणी नाही का तुमच्याकडे? पहिलं फेकू दुसरं फेकू कणगळे धरले मग मनगड धरती पुढे चालला गप्प आहे. पुन्हा आता हात धरायची गरज नाही. आता नुसतं टचिंग फुल करंट. म्हणून बाईचं सुद्धा पुण्य पुरुषाला येतं. तुम्ही म्हणले आम्हाला पुराण सांगा म्हणजे पटकन आवडलं. मला सांगा बाईचं पुण्य पुरुषाला कोण म्हणता येत नाही? 2-3 पुरावे सांगतो त्यापैकी 2च सांगतो. पहिला पुरावा आहे सत्यवान आणि सावित्री. कोणाच्या पुण्याने यमाच्या दरबारातून सत्यवान आला? सावित्रीच्याच. सत्यवान आणि सावित्री. सावित्रीच्या पुण्याने सत्यवानाला एक बाजू. दुसरी बाजू सांगतो. दुसरी बाजू जालिंदर नावाचा एक राक्षस आणि त्याची पत्नी रुंद आहे. कोणाच्या पुण्याने जालिंदर मारला जात नव्हता? कोणाचं पुण्य कोणाला काम येत होतं? म्हणून बायकोचं पुण्य सुद्धा आपल्याला काम येतं. पण त्याच्या पुण्यावरच नुसतं जगू नका. सध्या कधी रोडवर पडत नाही, कधी ढाब्यावर जात नाही. आता कुठेतरी पुरी नवर द्या कुठे शिकणं आता ते म्हणत
हे नुसताच भरीचा वापरा सुद्धा नाही भागला भरला. शुद्ध बोजा पोटी देवा. अरे माझ्या तुकोबरायची आई धन्य, बाप धन्य, धन्य माता पिता. काही भाग्यवान गाव आहे की ज्या गावात साधूची समाधी आहे आणि त्या समाधीचा उत्सव गाव करतात. अरे गावावर कधीच अवकृपा होणार नाही आणि कोणतंच नक्षत्र आणि कोणताच पाळ त्या गावावर वाकड्या नजरेनं पाहणार नाही जोपर्यंत साधूची सेवा करतात तोपर्यंत. कारण तुका म्हणे आले समर्थाच्या समर्थ आहे ते. अरे तुम्ही मला आल्याने ते गाडीवर कोणी आणलं मला आठवत नाही. ते मी सगळं सांगितलं. म्हणलं महाराज आमच्या गावाला पण पाहिजे होते. हाय आमच्या गावाला पण आम्हाला बी कळलं तर ना कळून सांगतात दोघांनाही. आईचंही पुण्य बाबाचं दोन्हीचं पुण्य चांगलं लागतं. म्हणजे नाथ बाबाच्या जीवनात दोन्हीचं पुण्य होतं आणि ज्ञानोबरायचे म्हणून सुचार सु म्हणजे चांगले, लोचन म्हणजे डोळे. आणि ज्याचे ज्ञानाचे डोळे होते ती रुक्मिणी होती, ज्याचे ज्ञानाचे डोळे होते ते विठ्ठल होते. आणि त्यांच्या पुढे भानदासाचे पुढे महाविष्णू. तसा महाविष्णूचा आणि देवाला अवतार घेण्याकरता असे साधू पुरुष जन्माला येण्याकरता दोन्ही धन्य लागतात. मग शुद्ध बीजा हा कळलं ना. आणखी सांगू का? सांगतो. 3 पोरी गप्पा मारित होत्या. शेवटचा विनोद सांगतो. आणि लग्न झालेल्या मायाला आलेल्या त्याला नांदून म्हणते. मायाची पोरी आल्या का त्या मोकळ्या राहत्या. मग अशा गप्पा मारत बसल्या. अशा गप्पा रांगल्या शेवटच्या टप्प्यात आल्या. कसं काय तो नव्हता तिने अगं माय नावरेच काय सांगते. रंगारूपाना चांगला आहे, नाक डोळ्यानं चांगला आहे, पण नुसतंच हेल्मेट नुसतंच हेल्मेट त्याच्यात काहीच नाही. कसं अजून काही खरं नाही. आपण जर त्यांना बाजारला पाठवलं वांगे सांगितले बटाटे आणते, बटाटे सांगितले टमाटे आणते, तुरी डाळ सांगितले हरभरे डाळ आणते, नाहीच कळलं पैसे वापस आणते. तिने अवघड जेव्हा तो त्यांनी काय सांगू तुला उगा बाबा माय बापाचं नाव कमायचं म्हणून राहते. दुसरी महिने नको रडू, तो तरी बरं आहे, कमीत कमी नाही कळलं तर पैसे तरी वापस आणतो. तो बाजारलाच जात नाही मा. मग तुमचं कोण? मी जाते. आणि मी जायचं म्हणलं माय मागं लागत मी बी. आणि आपण का घेऊन गेलो पादराला धरूनच राहील. पण तरी ना पादराला बाजारात माल घ्यायच्या टायमाला तोंडाकडे पाहिजे मालाकडे पाहणा माप किंवा कसं आहे माझ्याकडे. मी म्हणलं तोंडाकडे काय पाहता? ते मी तुला कुठतरी पाहिल्यावानी वाटत. अगं गर्दीच मला विसरत ते. त्याच्यामुळे मी गेले तरी मला विसरत, आई नेलं तरी आई विसरत. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ठरवल्या गर्दीतच न्यायचं नाही. म्हणून असे बरेच गर्दीतले घरी. तिसरी म्हणे बाई तुमच्या दोघीचं तरी बरं आहे, तो नाही कळलं तर वापस तरी आमचं जे आहे ते. आणि जर नाही कळलं फक्त गर्दीतच ना, गर्दीत नाही नेलं. ती म्हणे मग गर्दीत नाही नेलं सगळं काम तिथं घरातलं दारातलं रांगातलं वाड्यातलं सगळं म्हणजे ढोरं गुरं शेणपट फिटपट सगळं. फक्त गर्दी पाहिजे मग असं पहा. तिसरी म्हणे तुम्ही दोघी भागी. तो कसं ते मा सांगूच नको. अगं इकडे यायची गडबड. बाबाची पुण्यतिथीचं परसाद घ्या काल्याचं बाबाचं कीर्तन असं सटकन निघाले. सगळं आवडलं फक्त दोघाच्या अंग राहिल्या त्या त्याचं त्याच्या बापाचं. म्हणून पोराला मुरीमध्ये म्हणजे बाथरूम मध्ये पाणी आणून ठेवलं, टावेल आणला, साबण आणली, मेलेचे कपडे सुद्धा काढले, बसले त्याच्या अंगावर पाणी होतं तर तेवढ्यात नंदी बैल वाला आले. पोरग गेलं पळून नाही तू बिगर कपड्याच पोरग पळून गेलं. त्याच बाप म्हणजे जाऊ कुठे काही लांब जात नाही, मी आंघोळ करून घेतो. म्हणलं करा. साबण आहे तिथं, टावेल आहे, गरम पाणी, चड्डी लांब वाळू घातलेली. मला चड्डी आणून तर त्याच्या बापानं भाडा पाणी घेतलं, टावेल लावून गेले. मला म्हणले पिशीभर मी पोरग आणायला गेलो. पोरग तसं गेलं आणि असं गेलं. बरं जाई ना का वाढ खाल्ल्या गली पोरग गेलं ते तिथे गेले नंदीबाईला बशी. पोरग नंदीबाईला पुढं नाचत होतं हे डुलत होतं. पोरग नंदीबाईला पुढं नाचत होतं हे डुलत होतं. नाचता नाचता पोरला होते पोरा भोंगळं नको नाचू धरतून टाळले. त्याला आहे नाचता तसं नुसतं दुसऱ्याला सांगून जमान का ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
अरे बस उठू नका. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जोरात. मागची मंडळी जरा 2 मिनिट थांबा ना. भगवंताच्या कृपेने श्री गुरूंच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, त्यानिमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. आणि या सोहळ्याचं यंदा हे 16वे वर्ष आहे. आणि 16व्या वर्षाच्या आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे आदरणीय हरिभक्तिपरायण विनोद सम्राट गंगाधर महाराज राऊत पैठणकर महाराजांनी गोड असं कीर्तन केलं. 11ला 10 मिनिटं कमी आहे. आपलं कीर्तन जरी वेळेवरती सुरू झालं तरी महाराजांना विनंती केली आणि पुन्हा महाराजांनी 10 ते 15 मिनिटं कीर्तन वाढवलं. आपणा सर्वांच्या वतीने महाराजांचे एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. महाराजांचा नंबर नव्हता कारण मोंढाळ्याला दरवर्षी माझं काल्याचं कीर्तन असतं. मोंढाळेकर आमचे कारभारी आणि गावातली मंडळीने फार मोठा सप्ताह तेही करत असतात आणि त्या सप्ताहामध्ये महाराजांचं दरवर्षी कीर्तन असतं, माझं काल्याचं असतं. मी कारभारींकडनं नंबर घेतला आणि महाराजांना फोन केला. महाराज म्हटले मला प्रवास लांबचा आहे पण महाराज तुमची आपली भेट होईल आणि म्हणून मी कार्यक्रमाला येतो. महाराजांना इथून आता लगेच कोल्हापूरला सकाळी जायचं आहे म्हणून त्यांनी गाडी न आणता आपल्याकरता ते एस टीने प्रवास करीत पैठणवरून या ठिकाणी आले. आता त्यांना 40गावला सोडायचं आहे. तिथून एस टीने प्रवास करीत ते उद्या कोल्हापूरला जाणार आहे दुपारपर्यंत. महाराजांचा अतिशय गोड आणि त्यांच्या विनोद शैलीतून मराठवाड्याच्या भाषेतील गोड असं कीर्तन. आपले सर्वांचे चेहरे प्रसन्न आहेत. गोड असं महाराजांनी कीर्तन केलं. महाराजांना पुनश्च धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि गोड असं कीर्तन केलं. पुन्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो. ऐका, उद्या आपल्या सप्ताहाचा 4था दिवस पहाटे 5:30 वाजता ठीक दणदणीत असा काकडा होईल. काकडारती करता आपण बहुसंख्येने येत आहात. उद्याही आपण सर्वांनी यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. रात्री ठीक संध्याकाळी 5:30 ते 6:30 दणदणीत हरिपाठ होईल आणि 8:30 ते 10:30 हरिभक्तिपरायण महंत समाधान महाराज भोजेकर यांचं कीर्तन होणार आहे. कीर्तन श्रवणाचा लाभ घ्या सर्वांनी. या कार्यक्रमाकरता आमचे हरिभक्तिपरायण रवींद्र महाराज तारेखेडेकर तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. बरेचसे भाविक परिसरातून या कार्यक्रमाकरता दररोज येत आहेत. असंच आपण दररोज या सर्व कार्यक्रमाकरता बहुसंख्येने उपस्थित राहावं असतं ग्रामस्थांच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो. सर्वांनी उद्याच्याही कार्यक्रमाकरता बहुसंख्येने उपस्थित राहावं. बाहेरगावच्या मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय सद्गुरु जोग महाराज के, सद्गुरु महेंद्र स्वामी महाराज के.